आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाने दिलेल्या 3 जून पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतातल्या कोरोना रुग्णांची संख्या 4026 वर जाऊन पोहोचली आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी 2025 पासून महाराष्ट्रात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 510 सक्रिय रुग्ण आहेत. सध्या महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली असून आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या याच पार्श्वभूमीवर सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. राज्यात जानेवारी पासून 959 लोकांना कोरोनाची लागण झाली असून यातून 435 रुग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. याआधी ठाण्यामध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. ठाण्यातील मृत तरुण हा 21 वर्षांचा होता. गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे त्याला गुरुवारी 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 23 मे रोजी रात्री त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 24 मे रोजी सकाळी त्याचं निधन झालं अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली होती. दरम्यान जानेवारी 2025 पासून 3 जून पर्यंत सावव्याधीने ग्रस्त असलेले 13 तर इतर 1 असे एकूण 14 रुग्ण दगावले आहेत. शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की सध्या मुंबईला कोरोनाच्या केसेस वाढत आहेत अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत. कालही ठाण्यामध्ये 3 अँटीजन पॉझिटिव्ह आले आहेत. कन्फर्म नाही, पण आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे त्यानुसार हा माइल्ड केसेस आहेत. हा ओमिक्रॉनचा सब व्हेरियंट आहे, पण यामध्ये घाबरण्यासारखं काही नाहीये. हा साधा व्हायरसच आहे, पण पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कता महत्त्वाची आहे. महासाथ संपुष्टात आली आहे. आपल्याला कोरोना सोबत जगण्याची सवय झालेली आहे. फक्त सतर्कता बाळगणं गरजेचं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. सिंगापूर, हाँगकाँग सारख्या अनेक देशांमध्ये कोविड-19च्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढलेली आहे. मात्र भारतामधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात आलं आहे. थायलंड, हाँगकाँग सोबतच चीनमध्येही गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड-19चे रुग्ण वाढले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या उपप्रकार असणाऱ्या JN1 मुळे ही रुग्णसंख्या वाढल्याची तज्ज्ञांनी म्हटलं आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वेबसाईटवर 3 जून 2025 पर्यंतच्या कोरोना रुग्णांचे तपशील देण्यात आले आहेत. त्यानुसार भारतात सध्या एकूण 4026 रुग्ण सक्रिय आहेत. सध्या केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 1416 सक्रिय रुग्ण आहेत. त्या खालोखाल 510 सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच दिल्लीत 393, गुजरातमध्ये 397, पश्चिम बंगालमध्ये 372, कर्नाटकात 311, तामिळनाडूत 215 रुग्ण आढळून आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सहव्याधीने ग्रस्त असलेले 14 रुग्ण दगावले आहेत. यापैकी एका रुग्णास नेफ्रोटिक सिंड्रोमसह हायपोकॅलेस्मिक सीझर होते व दुसऱ्या रुग्णास कर्करोग होता. असेच अनेक प्रकारचे रोग या रुग्णांना होते, त्यामुळे त्यांचा जीव दगावला आहे. सिंगापूरमध्ये आतापर्यंत ज्या सॅम्पल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलं त्यात बहुतेक प्रकरणं JN.1 व्हेरियंटची आढळल्याचं इकॉनॉमिक टाइम्सनं म्हटलं आहे. पण हा JN.1 व्हेरियंट नवा नाही. गेल्या काही काळापासून जगभरात आढळणाऱ्या ओमिक्रॉनचा हा सब व्हेरियंट म्हणजेच उपप्रकार आहे. JN.1 कोरोनाचा ओमिक्रॉन व्हायरसचाच एक व्हेरियंट आहे. याचा शोध लागून वर्षभरापेक्षा अधिक काळ उलटला आहे. हा काही नवीन व्हायरस नाही. हा गंभीर ठरू शकतो वा नाही याबद्दल आपल्याकडे सगळी माहिती आहे. JN.1 व्हेरियंटला घाबरण्याची गरज नाही, तसेच कोणतेही पुरावेही नाहीत. आता आढळलेल्या गोष्टींनुसार हा कॉमन सर्दी खोकल्याप्रमाणे किंवा त्यापेक्षाही सौम्य असू शकतो असं वैद्यतज्ञ सांगतात. कोविड-19च्या याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारी घेण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक
अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा यांचे स्तरावर कोविड-19 साथरोग संदर्भात पूर्व तयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालय सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्याचबरोबर RT-PCR चाचणी, ऑक्सिजन बेड, ICU बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत। नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तथापि काळजी घ्यावी। खोकताना व शिंकताना रुमालाचा वापर करावा। गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे। सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणं इत्यादी लक्षणं असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात। अशा प्रकारची लक्षणं इतर आजार व्याधीग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे। घाबरण्यासारखं कारण नसलं तरी आपण काही अमृत पिऊन आलेलो नाही, ही गोष्ट लक्षात असू द्या। आपली काळजी आपणच घ्या। बाकी या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।